अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी या ठिकाणी ऑक्सिजन ॲग्रो टुरिझमचा लोकार्पण सोहळा येत्या 12 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे। ऑक्सिजन ॲग्रो टुरिझम या माध्यमातून प्रत्येकाला जगण्याचा आनंद मिळणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी या छोट्याशा गावात प्रगतशील शेतकरी अनिल वांढेकर यांनी मागील 15 वर्षापासून सेंद्रिय शेती आणि तिचे फायदे यावर सातत्याने प्रयोग आणि प्रक्रिया करण्याचं काम केलं। वांढेकर यांनी ऑक्सिजन ॲग्रो टुरिझम हा आगळावेगळा उपक्रम आपल्या 10 एकर क्षेत्रात राबवलाय। शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात देखील वांढेकर यांच्या ऑक्सिजन ॲग्रो टुरिझममध्ये आता प्रत्येकाला जगण्याचा आनंद मिळणार असून या ठिकाणी स्विमिंग पूल, सेंद्रिय शेती, सेंद्रिय पालेभाज्या, फुलझाडी, आनंदी सफर, बांबू, संत्रा, मोसंबी, ड्रॅगन फ्रूट, ऊस या फळझाडांची देखील सेंद्रिय शेती येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। एवढंच नव्हे तर आपण स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी अतिशय सुंदर असा बर्थडे हॉल उभारण्यात आलाय। सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले, तर शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन, चर्चासत्र घेण्यासाठी नैसर्गिक मीटिंग हॉल देखील उभारण्यात आलाय। या ठिकाणी आल्यानंतर आपण येथील पशुपक्ष्यांसोबत देखील गप्पा गोष्टी करू शकतो। अनेक वेगवेगळे पशुपक्षी येथे आपल्याला पाहायला मिळतात। कुटुंबासोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी आकर्षक अशा कुटिया देखील येथे तयार करण्यात आल्यात। खरोखरच कोकण भागाची प्रतिकृती अप्रत्यक्षपणे या ठिकाणी अनिल वांढेकर यांनी साकारली आहे। पाथर्डी सारख्या दुष्काळी भागात देखील जर ठरवलं तर आपण जगण्याचं आणि पर्यटनाचं नैसर्गिक सौंदर्य तयार केलेलं हे ऑक्सिजन ॲग्रो टुरिझम निश्चितपणे येथे येणाऱ्याच्या मनपसंतीस उतरल्याशिवाय राहणार नाहीये। नोकरदारांसह युवा वर्ग, महिला भगिनी आणि शेतकरी या सर्वांसाठीच या ठिकाणी खूप काही आनंद देणारं वातावरण तयार करण्यात आलं असून अनिल वांढेकर यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते, तसेच आमदार मोनिका राजळे, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन अनिल वांढेकर, आकाश वांढेकर, कुंदन वांढेकर यांनी केलंय। तर तिसगाव ते मांडवा राघो हिवरे रस्त्यावरून प्रवास करताना 2 किलोमीटरच्या अंतरावर जोहारवाडीकडे जाताना हे ऑक्सिजन ॲग्रो टुरिझम अनिल वांढेकर यांनी उभारले असून या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं या परिसरात फेरफटका मारल्यानंतर येथील वास्तव मनाला भावल्याशिवाय राहत नाही। शेतकऱ्याच्या मुलांना मोठी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभारलेलं ऑक्सिजन टुरिझम निश्चितपणे येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंद दिल्याशिवाय राहणार नाहीये। माझे नाव अनिल धनाजी वांढेकर, राहणार जोहारवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। मी या ठिकाणी जोहारवाडी गावामध्ये माझी वडिलोपार्जित 10 एकर शेती असून त्या शेतीवरती गेल्या 15 वर्षापासून वृक्ष लागवड, फळबाग लागवड आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर एक मनातील माझा एक असा संकल्प होता की या ठिकाणी आपण जोहारवाडी या गावामध्ये दुष्काळी तालुक्यात असणाऱ्या पाथर्डी तालुक्यातून काहीतरी नवीन उभा करावं आणि शेतकऱ्यांना, नवीन शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने मी जवळजवळ 15 वर्षापासून या ठिकाणी ॲग्रो टुरिझमसाठी प्रयत्न केले, वृक्ष लागवड केली, बांधकाम केले
आणि शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी सेंद्रिय ट्रेनिंग देऊन शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये कशी शेती तयार करता येईल आणि जास्त उत्पादन कसं घेता येईल या हेतूने ट्रेनिंग सेंटर उभा केले. त्याचबरोबर स्वतः मी सेंद्रिय शेती करतो आणि इतर शेतकऱ्यांनाही नेहमी 10 वर्षापासून सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करतो. आपण या ठिकाणी जी सुविधा केलेली आहे त्यामध्ये आपण छोटे छोटे जे प्रोग्राम असतील, डोहाळ्याचं जेवण असेल, बर्थडे असेल किंवा मग कुंकवाचा कार्यक्रम असेल, यासाठी आपण 250 लोकांची जेवणाचं सुविधा होईल असं एक हॉल तयार केलेलं आहे. त्याचबरोबर 4 कुटुंब आपल्याकडे मुक्कामी राहू शकतील अशा कुटिया तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण स्विमिंग डान्स, रेन डान्स, स्विमिंग पूल, वेगवेगळे खेळ, त्याचबरोबर व्हेज आणि नॉन व्हेज जेवणाची सुविधा पण केलेली आहे. आणि आपला एक उद्देश होता की शहरी भागातील जे जीवन आहे, असे जीवन बऱ्याचशा लोकांना वाटतं की खेड्यामध्ये जाऊन काही दिवस आपण सुट्टीमध्ये घालावेत, जेणेकरून कर्कश आवाज आणि यातून आपल्याला थोडंसं वातावरणात बदल व्हावा. या ठिकाणी आम्ही नक्कीच नंदनवन तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी येऊन आपण याचा आनंद घ्यावा या हेतूने आम्ही दिनांक 12/4/2000 रोजी सायंकाळी 5 वाजता नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या माननीय नामदार मोनिकाताई राजळे आणि संग्राम भैया जगताप नगर शहर आमदार यांच्या उपस्थितीत आणि अनेक प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीमध्ये 5 वाजता याचा शुभारंभ करत आहोत. अशा या भव्य कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावे आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. त्याचबरोबर येणाऱ्या पुढील काळामध्ये या निसर्गरम्य वातावरणामध्ये एक दिवस नक्कीच अवश्य भेट द्यावी. या ठिकाणी आपण वेगवेगळे पशु पक्षी म्हणजे येणाऱ्या पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवले, जे की आज लुप्त होत चाललेत. बऱ्याचशा लोकांनी ते पाहिलेले नाहीत, जसे की ससे असेल, वेगवेगळ्या पक्षी, चिमण्या असेल, त्याचबरोबर बदक असतील, त्याचबरोबर अजून काही प्रकारचे वेगवेगळे पक्षी या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत. त्याचबरोबर आपण या ठिकाणी भाजीपाला सेंद्रिय 1 एकर शेतीमध्ये करतोय. त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूट 1 एकर शेतीमध्ये सेंद्रिय करतोय. त्याचबरोबर आपण या ठिकाणी संत्रा, मोसंबी, डाळिंब आणि सेंद्रिय ऊस पण आपण या ठिकाणी करत आहोत. तर तुम्ही या ठिकाणी येऊन एक दिवस अवश्य वेळ द्यावी, जेणेकरून तुम्हाला आम्ही जे परिश्रम घेतलेत गेल्या 15 वर्षामध्ये जोरवाडी सारख्या छोट्या गावामध्ये आणि दुष्काळी पट्ट्यामध्ये जे आम्ही निर्माण केले, याचा आनंद तुम्हाला मिळावा आणि तुम्ही आनंदी झालात तर आम्हाला त्यात नक्कीच समाधान होईल. दिनांक 12/4/2026 रोजी रविवारी 5 वाजता या ठिकाणी शुभारंभाचा कार्यक्रम आहे. तरी हेच निमंत्रण समजून आपण या ठिकाणी कार्यक्रमाला शोभा वाढवावी, उपस्थिती नोंदवावी, हेच माझे शेवटचे तुम्हाला निमंत्रण आहे. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.